ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय ठाकरेंची बोलणी सुरू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जागा वाटपाची बोलणी सुरू। चर्चेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून परब वरुण सरदेसाई, सुरज चव्हाण आणि मनसेकडून नांदगावकर तसंच नितीन सरदेसाई बोलणीमध्ये सहभागी। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक। मनसेसोबतच्या युतीवर काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांचं सूचक विधान। काँग्रेसनं सोयीचं राजकारण करणं बंद करावं। उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी स्वीकारल्यामुळे आता पर्याय नसल्यानं काँग्रेसकडून ही वक्तव्य येत आहेत। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर आघाडीसंदर्भात काँग्रेस नेत्यांमध्येच एकवाक्यता नाही, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांची टीका। महाविकास आघाडीसोबत युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील। TV9 मराठीला अविनाश अभ्यंकरांची प्रतिक्रिया। BMC निवडणुकीमध्ये मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार, सूत्रांची माहिती। BMC निवडणुकीत शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता। शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार। BMC निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी। काँग्रेसमध्ये प्रचंड अविश्वासाचं वातावरण। विजय वडेट्टीवार नाना पटोलेंकडे पाहायला तयार नाहीत। बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर काँग्रेस पार्टीत बूथपर्यंत विसंवाद। बावनकुळेंची टीका। बावनकुळे हास्यास्पद बोलतायत। महायुतीतील नेते एकमेकांचं तोंड बघत नाहीयेत, एकमेकांकडे बघण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राकडे पाहावं। बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंच्या पक्षात अनेक लोक भाजपचे। अंबादास दानवेंचा हल्लाबोल, तर मुरजी पटेल बॅनरवर शिंदेंचा फोटो सुद्धा लावत नाहीत। मुरजी पटेलांच्या बॅनरवर फोटो मोदी आणि फडणवीसांचे असतात। दानवेंची टीका। तुमच्या हातात मत द्यायचं, मात्र निधी द्यायचं माझ्या हातात आहे। बारामतीत निधीवरून अजित पवारांचा इशारा। राज्य सरकारचा निधी हा अजित पवारांच्या घरचा नाही, सामान्य जनतेच्या कराच्या माध्यमातून हा निधी दिला जातो। जनतेला अशा धमक्या देऊ नये, अंबादास दानवेंचा अजित पवारांना इशारा। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आंदोलन। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषा तसंच प्रांतवाद पसरवल्याचाही भाजपचा आरोप। भाषेवरून राजकीय तेढ निर्माण करायचं राजकारण सुरू। अमित साटम यांचा आरोप। भविष्यात आम्ही मुंबईकरांना काय देणार याविषयी राजकारण करा, लोकांची माथी भडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू। अमित साटम यांची प्रतिक्रिया। रेल्वेत हल्ल्यानंतर विद्यार्थ्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या लोकांवर कारवाई होणार। आत्महत्येचा तपास करण्यासाठी 3 पथकं नेमली। अर्णव खैरेसोबत प्रवास करणाऱ्यांची ओळख पटवण्याचं सध्या काम सुरू। तर गुपित उघडू नये म्हणून शीतल तेजवानीला VIP ट्रीटमेंट। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून नाना पटोलेंचा आरोप। महार वतनाच्या जमिनीची सर्रास विक्री झालेली होती। पटोलेंची प्रतिक्रिया। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। आर्थिक गुन्हे शाखा महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करणार। हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय। हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल। मणिपूरमधील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। इंग्रजांनी तयार केलेली हिंदू मुस्लिम दरी ही दूर करायची असेल तर मानवता हा दृष्टिकोन ठेवून पुढे जावं लागेल। मोहन भागवतांच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसवर आणखी वाईट प्रभाव व्हावा अशी वडेट्टीवारांची इच्छा दिसतेय, तर असे विधान फक्त अशिक्षित व्यक्तीच करू शकतो। हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची वडेट्टीवारांवर टीका। राजन पाटलांचं नाव दिल्ली अमेरिकेत सुद्धा गेलंय। जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं। गोरेंची उमेश पाटलांवर टीका। सत्तेचा गैरवापर करून राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते। अंबादास दानवेंचा पलटवार, तर राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या, भाजपनं कोणता विकास साधला असाही दानवेंचा सवाल। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार। शिंदेंना जागा दाखवण्याचा हा लोटस कार्यक्रम सुरू झाला। नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही। सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका। अमित ठाकरेंचा उद्या नवी मुंबई दौरा, तर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला सुद्धा अमित ठाकरे अभिवादन करणार। मुंबईतील YB चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। मतदार यादीत घोळ। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती संदर्भात सुद्धा ही बैठक असल्याचं कळत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात। बारामतीमध्ये पैशांचा वापर करून 8 नगरसेवक बिनविरोध असल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप।
पुण्याच्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीतनं 19 जणांची माघार. नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. जालन्यातील सभेदरम्यान अजित पवार पोलिसांवर आणि कार्यकर्त्यांवर संतापले. व्यासपीठावर उमेदवारांना येऊ द्या, अजित पवारांनी ताकीद दिली. उमेदवारांच्या खुर्च्या नसल्यामुळे अजित पवार संतापले. सावदा नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध विजयी. प्रभाग क्रमांक 10 ब मधून फिरोज पठाण आणि प्रभाग क्रमांक 2 ब मधून त्यांची पत्नी तबस्सुम बानो पठाण हे दोघेही पती पत्नी बिनविरोध विजयी. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंद होत असते, त्यामुळे मतदार वाढलेत. ठाण्यातील वाढलेल्या मतदारांच्या आरोपांवर रवींद्र फाटक यांचं उत्तर. स्थानिक परिस्थितीनुसार राज्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही. आगामी निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात खासदार सुनील तटकरे यांचं मोठं विधान. गोगावलेंना काय बोलायचं ते बोलू द्या, मी लक्ष देत नाही. 40 वर्षांपासून मी टीका झेलत रायगडमध्ये काम करतोय. गोगावलेंकडून होणाऱ्या टीकेवर तटकरेंचा पलटवार. राजकारणातील बाळकडू प्यायले नाहीत ते माझ्यावर काय बोलणार, महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर. चरवणकरांच्या जावयाचं नाव प्रभादेवीतील मतदार यादीत. चरवणकरांचे जावई पनवेलमध्ये राहतात. ठाकरेंच्या सेनेचे आमदार महेश सावंतांचा आरोप. तर नेत्यांनीच दुबार मतनोंदणी केल्यास सामान्यांनी काय करावं, महेश सावंतांचा सवाल. पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर प्रभागातील 4500 मतदार गायब. पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ उघडकीस. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचा यादीवर आक्षेप. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.